नामधर्क शिष्य राणा लागे सिद्धेच्या चरणा कर संपुष्ट जोडिया गाना विनवी तसे परियसा जय जियाची सिद्ध मुनी तू तारक भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशनी परोसुनी मना सुख जाहली श्री गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्ण अधिक होत शमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून तू नवे माझी म्हणू अनेक अपेक्षा होत असे अक्षुदेने पिढीले ढोर जैसे पावे पुत्रुना भिंडार त्या ते होय मनोहर न वाचे तेथून या परिसा एखादा न देखी चक्र स्वप्नी त्यासी मिळे शिर बरणी नवे साचे मन धरणी धनी केवी सोडितो ठावो तैसा आपण स्वल्पा ज्ञानी नेनतो होतो गुरु निर्वाणी अविद्यामाय वेष्टुनी कष्टत होतो स्वामी अज्ञान तिमीर रंजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी प्रकाश केला गा अम्मासी निज स्वरूप श्री गुरूंचे तुवा गेले उपकारासी उत्तीर्ण काय हो सरसी कल्पवृक्ष दिलासी प्रतिउपकार काय करा काय द्यावा एखाद्या देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले नाही कोणी कानी कृपामूर्ती सिद्धराया ऐशा तपो उपकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी म्हणून लागत चरणासी एक भावे करून या स्वामी निरपले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ उपजला मज परमार्थ गुरु भजनी निरंतर प्रयागी असता श्री गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर दिले स्थिती त्या महाप्रती विस्तारीचे 1900 वचन सिद्ध म्हणे संतोषन मस्तके हस्त ठेवून विश्वासित त्यावेळी धन्य शिष्य सगुण तुझे लाधले श्री गुरुचरण संसारात्मक भावना तुझी एक परिसात आवड गेले गुरु सोय म्हणून या बोलती गुरु राय संतोष होता आत्मा आनंदमय तव प्रश्न ऐकून या सांगिन एकचित श्री गुरु जे विख्यात उपदोषिने माधवादे होते तेथ क्वचित काळ असता तेथ वर्तमानी प्रख्यात झाली महिमान सगुनी शिष्य झाली अपरंपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्याचे नामे सांगता विस्तारिल बहुकथा प्रख्यात नामे असते सदा सांगतो एकचित्त बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पंचमवता आणि येथे सदा नंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होतो शिष्य आणि एकावून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समेत गुरु रंगीत दक्षिणपंथ समोत क्षेत्रे पावन करीत आले करंजनग्रासी भेटी झाले जनकजनी येऊन लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटी स्वामी या देखून या श्री गुरुमूर्ती नगर लोक अत्यंत हर्षी आले सगळे भेटीसी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पंचारिती भिक्षेसी आला स्वरूपी बहुवसी घरोघरी ते घेती पूजा समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चिती वेशधारी दिसे येती परमपुरुष होय जाना याते नर ये बोलती जय जाती नरक प्रती कारण अवतार घेती ब्रह्मा विष्णू महेश जनकचरणी निरती पूजा करती भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद देती झाली स्मृती जनसी जननी देखून ते वेळी माथा ठेवी चरण गमे सत्य संकल्प चंद्रमुळी परज पूजा फळाली पाय पतीस सांगे ते वेळी पूर्वज जन्मचरित्र सगळी विश्ववंध पुत्र परबळी भावा म्हणून आराधिले त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मानवाची प्रसिद्ध झाले आम जन्मे आमची सगळी केली परियसा म्हणून नमिता दोघी चरणी विनमिता ती करुणा वचने उद्धारावे बा या भावरणी जगन्नाथ येथे राया श्री गुरु म्हणती ते असे एखादा कळी परी असे पुत्र होईल संन्यासी उद्धारिल कोळे 42 त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचड पद असे एक त्याचे पुढे उपजतात एक ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै यमाचे दुःखे भयावकित नव्हे त्याचे संततीत पूर्वज जरी नरकी असत त्याचे शाश्वत ब्रह्मलोक त्या कारणे आम्ही ते का घेतला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमाचा शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगून त्याशी यशवासी ती बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी परियसा मग ते स्थान काशीपुरा प्रख्यात असे वेशशास्त्रा न करी चिंता अनुमात्रा म्हणून सांगते ते वेळी त्याची कन्या असे एक नाम रत्नाई निशंक श्री गुरु ते नमुनिया एक विनोद असे परियसा विनोद असे परोपरी रामा स्वामी मातेन तारी तारी बोडते मी भवसागरी संसार माया वेष्टुन्या निर्लेप करी मजसी मग मी जाईल तापसी एकूण या वचनासी गुरु निरुपती दे पती सेवा करावी तेने जीव बरे मोक्ष पदवी पावेल त्या तेन धरावी अन्यवृत्ती येणे या भुवर्णासी कडे पडती परियसा जैसे जैसे भरवसी तैसे होय परियसा उत्तर वया पहिला पार स्त्रियांशी असे व भ्रातार मणी ठेवी निर्धार भसावया पुरुष शिवमन
शिवसमते असी होय उद्धारगती वेद पुराणे आणि अंतरी न करी खंती तुझ होय गती होईल एकूण या श्रीगुरूंचे वचन विनवितसे कर जोडून श्रीगुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारा जाणसे भविष्यभूत कैसे माते उपदेशत माझे प्रारब्ध कवन गत विस्तारावे मज पुढे श्रीगुरु म्हणते येसे तव वासना असे दापसे संचिता आपले असे भोगसे भोगणे असे परियसा पूर्वजन्मे परियसा चरणी लाथली धेनुसी शेजारी श्री पुरुषाची विरोध लाविला कलह पै त्या शास्त्र देखा तुझ बांधे असे अनेका लागाय लाथली तेने एका सर्वांगी गोष्टी होत असे विरोध केला स्त्री पुरुषाशी तव पुरुष होईल तापसे तुंते ताजिले भरवसी अर्जित तव ऐसे असे एकूण दुःख करी बहुत गुरुचरणावरील लोळत उद्धारी गुरुनाथ दुरित म्हणून चरणी लागली श्री गुरुमती ऐक बाळे बाळे क्वचित काळे असेल भले अपरवय होता काळे तुझ्या पती येती होईल येतानंतर तुझा देह कुष्टी होईल आवेग भू निशुद्ध देह मग होईल तुझं गती नसता तुझा देह जाना भेटती होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगणे क्षत्रपयवा भीमा तीर्थ दक्षिण देश तेथे तीर्थ पाप विनाशे जाय जे तेथे भरवसे अवसा तुझं घडविलयावरी या भूमुंडे विख्यात असे तीर्थ अति सामर्थ्य गंधर्व पूर्व प्रख्यात अमर संगम प्रसिद्ध पयसे सांगून तिशी गुरु निघाले दक्षिण दिशी त्र्यंबक नाम क्षेत्राशी आले गौतम उद्धव तेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणात परियसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकदा संक्षेप सांगिना आता परियसा त्या गौतमाची महिमा सांगता अपरामा बाहेर उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मोठी सर्वेश्वर धरित असे निरंतर मिळवणे सगळं ऋषी स्वरूप उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा प्राभी पेरले वृत्तांती एका अनुष्ठान जवळी पूर्वी ऋषी मुनी सगळे नित्य पेरुणे पिकविती साळी असे त्याचे मंत्र पुरबळी महातपसे पुण्यपुरुष समस्त ऋषी मिळवण्या विचार करते आपल्या मुनी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदास ईश्वराचा त्याशी घालता साकडे गंगा आणि ते आमच्याकडे समासा आम्हा पुण्यकडे गंगा आणि भूमंडे श्लोक या गतिर्युक्तानां मुनी माधुर्व ते तस्मां सागती सर्व जंतूनां गौतमी तीर वासेनां टीकाऊर्ध्वरेथ मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्व्यासी जे गती होय परिसा ती गती गौतमी रस्ता या कारणे गौतमासी आणावे रत्न भूमंडासी सागडे घालावे गौतमासी गंगा आणि ताम्हाला म्हणून या रचिला माया एक दुर्वेची गाय सवसग करुण्या पाठवली एक गौतम ब्री भक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठानी देखता धेनु नयनी नेरवाण्यात अक्षसाने दर्भपवित्र सोडले तिची दुर्वार झाले शस्त्र धेनुशी लागते जैसे वज्रास्त्र पंचतत्व पावली दुरित घडली हत्या गौतम अशी मिळवून सर्व ऋषीजन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडियान याविने तुझं नाही युद्धित या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला ओमगेशी वर माग मत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला जातारा उतारा चरा चरा गंगा वयावी भूमंडी गौतमाचे म्हणून निरोप देताला गंगेशी घेऊन आली भूमंडाचे पापक्षांनार्थ मुख्य मनुष्याचे ऐसे गंगा भागीरथ कोण वर्णावी समर्थी याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामधारक ऐसे गौतमी तटक यात्रा श्री गुरु आचार्य पवित्र पुढे लोकानुग्रह मात्र आपण खंड तसे तटक यात्रा करिता ते का आले श्री गुरुनाथ मंजिरी का तेथ होता मुनी एक विख्यात माधवरण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परिसा देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती देशी देखा नमिता झाला श्री गुरुशी स्तोत्र करी बहुसे विस्मय गुरु होणे मानसी अतिभक्ती करून या श्लोक यदिव्यापाद द्वयमेव लक्षितं दैवर्ण दृष्टतदितं समीपे यदुत्तरे तीरनिवासनं महालक्ष्मी समीपे निवसद्वितं येणे परी श्रीगुरुशी विनवी माधवरण्य ऋषी श्रीगुरु म्हणती संतोषी दया माधवरण्यासी देखा श्लोक अत्यंत मार्गस्थितै मार्गरूपमत्य योगरधिगं तत्त्वं मार्गसंच मार्गान् विचिन्न अतो ते मार्गदया माधवदर्शिये ते ऐसे असे ऊर्जा स्वरूप देखून ते असे सुख अनुभव आश्वासने निजरूप द्याविले दावे परियसा श्री गुरु स्वरूप देखून संतोष झाले तो मुनी विनवत असे कर जोडून नाना परिस्थिती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू
लोकाधिस्थ नरू परमपुरुषा जगन्नाथा तो तारक विश्वासाचे म्हणून भूमी अवतारला कृत्यार्थ केले आम्हासे दर्शन देवनी चरणाचे ऐसे परी श्री गुरु स्तुती करीतो तापसी संतोषिने आधी हर्षी आश्वासिले दैवेळी म्हणते श्री गुरु त्यासी सिद्ध झाले तू मंत्रासी तव सद्गती भरवसी ब्रह्मालोकी होय नित्य पूजा तू मानसी करीसी श्री नरसी मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परेसा न करी संशय मनात ऐसे सामान्य त्यासी श्री गुरुराम निघाले परेसा व आले वासुर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगाट तर्कात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करता गंगेत आला विप्र एकतया त्या स्थळी कुशी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यवस्था अत्यंत तेज पाहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली दुःख ऐसे प्राणांकित होतसे या कारणे तुझ्यावर सदा करी पलाहर अन्नासे त्यासी असे वैर जीवित प्राण त्याचू पाहे पक्ष मास भोजन करी परम व्यथा असे त्याची उदरी येगे ऐसे किती दिवसावरी कष्ट होता तो जिजा पूर्वदिनी त्या ग्रामी असे सण महानवमी जेविले निमिष्टांनी नेहमी मास एक फारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तरी असे लोळत प्राण त्याच पाहे दुःख करी तुझ्या अपार म्हणे गंगेत त्याची नशीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नवीन अन्नवीर झाले जाणून मरण बरे आता मज मनी निर्धार करून या गंगा प्रवेश करत म्हणून या पोटी पाषाण बांधून या गंगेमध्ये निघाला मनीस मरे कोरपोरवर अपूजून आपण भूमी भार केले नाही बरोबगार अन्नदाधिका ना कधी पुण्य जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळ नसे दिसत मग कष्ट भोगत असे ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कापल्या घात केल्या विश्वासाचे मग हे कष्ट भोगत असे अपूर्ती पूजा ईश्वरासी केली असे निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगत असे अथवा मारले पशुसी अग्नी घातीला रानासी वेगळे सोडणे जनकजन्याशी स्त्रियासहित वेगळे होतो अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल तुझ्या अधिकारण अतिथी आली अन्न घाली अन्न विश्वदेवा समय असे माता पिता त्याजून होतो सुखी जेवून पूर्वजन्मापासून या मग हे कष्ट भोगतो ऐसे पापी आठवीत विप्र जातो गंगेत तव देखीत गुरुनाथ म्हणते बोलावा ब्राह्मणाशी आणा आणा होते अशी आत्महत्या महादोषी प्राण त्याची तुका सुखीची पोसव कोण गमनाचा श्री गुरुवचन ऐकून गेले शेष धावून द्विजराती काढून आणले श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखितासी कृपा सागर पोसत असे श्री गुरु ते विप्रासी श्री गुरु म्हणती तयासी प्राणका त्याजुपासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा विप्र म्हणे गा येथे राय काय कराल पोसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमी भार जालो मासा पक्ष भोजन करतो उदर व्यवस्थेने कष्ट तो सांगू न शके प्राण देतो काय सांगावे स्वामी आपण अशी अन्नवीर असता केबी वाचावे गुरुनाथा शरीर अन्नमय तत्वता केबी वाचो गुरु जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तुझी व्यथा केली परी औषध असे अम्माबाई क्षण सांगावे तुझं संशयन तरी आपले मने घेऊ नको अंतकरणे व्याधी केली पळणे भोजन करी पोट करी श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाले अंतकरणे माथा ठेवणे श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी येतो घ्या अवसारी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवतारी आला स्नाना गंगेशी धव देखील श्री गुरुशी येऊन लागलाचे गुरुचरणाशी नमन केले भक्तीशी मनोकायकारमय आश्वासून त्यावेळी श्री गुरु स्वस्तमुळे कवन नाम कोण स्थळी दास महदीय दयासी एकूण श्री गुरुच्या सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कोंडन्य आबसंभ शाखा असे नाम सांगते वयसे वास बसता राहत असे आलो उदर पूर्ती असे सेवा करतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी असा असो संवत्सर एक स्वामी धन्य झाले माझे झालो आम्ही तव दर्शन मात्र हेतू तारक विश्वासे दर्शन दिले आम्हासे कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तव अनुग्रह होय जासे धर दिलं त्या भावनासे अप्रयत्ने आम्हाचे दर्शन लिहिले स्वामी श्लोक गंगा पाप शेती ताप तैन्य कल्पतरु स्तपाह ताप पापताप च दैन्य च हरि गुरुदर्शनम टीका गंगा दिग पाप जाती दर्शन चंद्र दर्शने ताप जाती कल्पतरुची ऐशी गती दैन्य वेगळे करी जाण तेसे नव्हे तुमचे गुण पाप ताप धैर्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्थ वर्ग फळ पावलं ऐशी स्तुती करून या पुनरपी लागे श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरूप देती तैवेळी श्री गुरु म्हणते त्यासी आमचे वाक्य परिसा जठर व्यथा या विप्राजी प्राणत्यागी करीत हे उपशमन त्या व्याधीशी सांग औषध तुम्हासी विनिमुने आपल्या मंदिरासी
भोजन करावे, मिष्टान्न अन्न जीविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वदा घेऊन जावे, त्वरित सुधाक्रांत विप्र असे ऐकून श्री गुरुचे वचन विनोद शेखर जोडून प्राणत्यागी करिता भोजन त्याशी व्यथा होत असे. जेवीला काल मासे एक त्याने प्राण त्याचे एक अन्न देता आम्हासी देखा घडले हत्या त्वरित पै श्री गुरुमती देवासी आम्ही औषध देतो त्यासी अनुपादीय माशांनाशी क्षीर मिश्रित परान्न म्हणून अन्न जीविता त्वरेसी व्याधी जाईल परी संशय न धरावी मानसे त्वरित ग्रहासी नेनी वेगे अंगी करून येते वेळी माता ठेवी चरण कमळी विनवतसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगी करून या श्री गुरुनाथ निरपदिती होका त्वरित सिद्ध मनी एक मत नामधारक शेषोत्तम आम्ही होतो त्यावेळी समस्त शिष्य सकाळी जटाव्यतीची विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याच्या घरी पूजा करते बरोबरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियसा ते पूजित श्री गुरुशी षोडोपचार परियसा तेनेची रीतीची आम्हाचे शिष्य सगळे बंदिले श्री गुरुपूजेचे विधान विचित्र केले अतिघन मंडळ केले रक्तवर्ण एक मासी पृथक देखा पद्म रचोनिया अष्टदळी नाना परी रंग माळी पंचवर्ण विचित्र कळी रचिले तेथ परियसा संकल्पन्या विदेशी नमन केले साष्टांगीसी माता ठेवणे चरण्यासी पाद सर्व अष्टांगी चित्रासन गुरुशी येण्याची परी सकाळी कासे मंडळ अर्चन विदेशी खरेदी गंधपुष्पदा अक्षदा षोडोपचारे विदेशी पंचामृतादि परियसा रुद्रसूक्त मंत्रशी चरण स्थापिले तैवेळी श्री गुरुचरण्याती हर्षी पूजा करीते षोडशी तया विप्र प्रज्ञा कैशी चरणार्थीर्थ धरिता झाला तया चरणतीर्थासी पूजा करती भक्तीची विद्यावाद्य आनंदेशी करता आरती निरंजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करीती झाला तो तुझ्या पुनरुपी षोडोपचारे ओझा पूजा करी भक्तीने अक्षयवाण्या रीती श्री गुरुशी ओवाळीती मंत्र घोषा भक्ती पुष्पांजली करीती झाला अनेका परी गायन करी नमस्कारी प्रतिकारी पतिव्रता असेनारी पूजा करीती अभयवर्गे येशा परी श्री गुरुशी पूजा केली परी येणे विधी शिष्याशी समस्तासी वंदिले संतोषिने श्री गुरुमूर्ती अति हर्षवर देती तव संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुस अभिवृद्धी वंशास पत्र हर्ष गुरुभक्तीने घडे ऐसे बोलणे द्विजासी अश्वासिती अतिहर्षी नमन करून श्री गुरुशी ठाय घातले दुजे त्यावेळी नाना परिचय पाकांना आपोपादी माशांनी अष्टाविशद परांना शर्करसहित निवेदिले शाकपाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करी प्रीतिकारी श्री गुरुपरी सावदर व्यवसिता ब्राह्मण भोजन केले परिपूर्णे व्याधी गेली तक्षशने श्री गुरूंची कृपादृष्टी तप परिस लागता लोहसी सुवर्ण होय परियसा दर्शन होता श्री गुरुशी व्याधी केशी सांगमज उदय होता दिनकरासी संहार होय अंधकारा श्री गुरुकृपा होय जासी देणी कैसे दया करी ऐशिया परी श्री गुरुनाथी भोजन केले शिष्यासहित आनंद झाला देत बहुत विस्मय करते सकळजन अभिनव करता सकळजन तुझ्यासी होते वेरी अन्न औषध झाले त्याची जाण व्याधी गेली निगावया सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुकृपा होय ज्यासी जन्मांतरीचे दोष जाती व्याधी कैचे त्याच्या देही गंगाधराचा नंदनो सरस्वती सांगी विस्तारून श्री गुरु चरित्र कामधेनो एका श्रोते एकचित्त जे किती भक्ती धरुणे व्याधी नसती त्या स्थानी अखिल सौख्य होय त्याजनी सत्य सत्य त्रिवासा श्री गुरुचरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन तेथ ब्राह्मण व्याधी निरसन त्वरित सुखी केला श्री गुरुमुख इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पत्र श्री नरसे सरस्वती व्याख्यानाय सिद्ध नामधारक संवादे विप्रधर व्यथा निरसन नाम त्रयोदशाध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 169.